नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी सुक्या चवळीची चमचमीत अशी भाजी बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सुकी चवळी घेतलेली 1 वाटी. चवळी स्वच्छ धुवून घेतली. आता कुकरमध्ये आपण चवळी शिजवून घेऊया. उकळत्या पाण्यामध्ये मी चवळी घातली आणि इथे आपण 3 शिट्ट्या घेणार आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्यात भरपूर चवळी आपली शिजून होते. आता आपण वाटण करून घेऊया. वाटण्यासाठी टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, धणे आणि लाल मिरची घेतलेली आहेत मी 3. आपल्याला पाणी न घालता अगदी दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे. आता मी एका पातेलीमध्ये तेल घातलं आहे. मोहरी आपली तडतडली आहे. त्यात मी आता जिरं घालते. जिरं बघा आपलं फुललं आहे. त्यात आपण आता कढीपत्ता घालूया. कढीपत्तासुद्धा आपण आता परतून घेऊया. आणि जे आता मी वाटण केलं मिक्सरमध्ये, पण आता वाटण घालूया. वाटण आता आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. अगदी वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. वाटण परतायला आपल्याला 5 ते 7 मिनटं लागतील. लो टू मिडियम गॅसवर इथे मी वाटण परतून घेते. आता आपण बेसिक मसाले घालूया. त्यात 1/2 टेबलस्पून मी हळद घातली. चवीनुसार मीठ. आणि मी आता एक टेबलस्पून किचन किंग मसाला घातला आहे. मसाले आपण आता परतून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिटानंतर बघा हलकंसं तेल सुटायला लागलंय मसाल्याला. मसाला अगदी एकजीव झालेला आहे. त्यात मी आता शिजलेली चवळी घालते. आणि आता चवळीसुद्धा आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनटं मी इथे आता चवळी परतून घेते. अगदी बघा कोटिंग झालेली चवळीला मसाल्याची मस्तपैकी. आणि आता अगदी सुकी सुकी वाटते चवळी मला. मी थोडंसं त्यात आता अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. आणि चवळीला बघा आपली उकळी आलेली छानपैकी. हलकंसं थिक ग्रेव्ही मी भाजीची बनवणार आहे. आता आपण 5 मिनिटाची एक वाफ काढून घेऊया. 5 मिनिटानंतर बघा मस्त तेल आलेलं आपल्या भाजीला. आता कोथिंबीर घातली मी. आणि बघा मसाल्याची किती छान चवळीला कोटिंग आलेली आहे. आणि भाजी बघा आपली किती छान दिसते. कलर किती छान आलेला आहे. आता मी इथे कमी गॅसवर 5 मिनिटं चवळी शिजू देणार आहे. भाजी आपली झालेली आहे. आणि हलकंसं तिला तेलसुद्धा आलेलं आहे भाजीला. थोडीशी कोथिंबीर परत घातली मी. तुम्ही ही भाजी साईड डिश म्हणून किंवा डब्यासाठी सुद्धा करू शकता. मस्तच चमचमीत अशी चवळीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तर या प्रकारे भाजी नक्कीच करून बघा. चव तर भन्नाट आहे. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.